करा. माझं नाव अनिल हावले. मी इचलकरंजीहून आहे. माझा बॅकग्राऊंड माझा टेक्सटाईलचा बिझनेस आहे. तो टेक्सटाईलचा बिझनेस मी पूर्ण शून्यातून निर्माण केला आहे. त्यामुळे त्यात सक्सेस पण झालो आहे. मला 1 वर्ष पहिला मिलिंद सर आणि नागणे सर यांनी ही शतायुक्त फॅमिलीची ओळख करून दिली. त्यामुळे बिझनेस असल्यामुळे मला भरपूर टेन्शन आणि हे त्रास असते. त्याच्यामुळं शुगर मला 2009ला डिटेक्ट झाला. 2000 शुगरला डिटेक्ट झाल्यामुळं त्या शुगरसाठी मी पहिल्या 2 गोळ्या डॉक्टरांनी चालू केल्या. त्यानंतर माझ्या गोळ्या 2 च्या 4 झाल्या. त्यानंतर रक्त पातळाची गोळी पण चालू झाली. हे शुगर मी कमी करण्यासाठी जवळजवळ सगळे प्रयत्न केले. माझं वजन देखील भरपूर वाढलं होतं. मी खाण्याचा शौकीन असल्यामुळे इचलकरंजीमध्ये कुठं जायचं ते सगळं खात होतो मी. जवळजवळ 10, 10:30, 11 पर्यंत मी खात होतो. त्यामुळे वजन पण बरोबर 86, 87 पर्यंत वजन गेलं होतं. मिलिंद सरांनी मला नागणे सरांनी न्यूट्रिशनची माहिती दिल्यानंतर मी ह्याच्यावर थोडासा अभ्यास केला. पहिला यांचं ऐकलो नाही. जवळजवळ 6-7 महिने तर मी खातच होतो. जसं मी खात गेलो तसं माझ्या ह्याच्यावरती फरक पडत गेला. माझा जवळजवळ वेट लॉस 10 ते 12 किलो वेट लॉस झाला. आणि शुगर माझं आत्ता शुगर 130 जेवल्यानंतर 130 शुगर असते. पहिला माझी शुगर होती. त्या प्रयत्न करण्यासाठी मी जवळजवळ शुगर कमी करण्यासाठी कडीलिंबाचा पाला कोण सांगितलं ते कडीलिंबाचा पाला 6 महिने खाल्लो. कोण सीताफळचं पेरूचं पान सांगितलं ते पण खाल्लो. त्यानंतर कोण ते झाडपाला असतंय ते झाडपाला सगळे खाल्लो. आणि जवळजवळ कोरोनापासून मी जवळजवळ 20 किलोमीटर दररोज शुगरसाठी जवळजवळ 20 किलोमीटर मी सायकलिंग करत होतो. 20 किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर देखील माझं वजन देखील कमी होणार नाही आणि शुगर बी कमी होणार नाही. तेवढंच कमी होणार, परत तेवढं जाणार. 2 किलो प्लस 2 किलो मायनस होणार. आणि जवळजवळ मी आता 10 ते 12 वर्षाला इव्हनिंग वॉकिंग पण करतोय मॅडम. इव्हनिंग वॉकिंग जवळजवळ 5 किलोमीटर आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्ष करतोय. तरी पण माझी शुगर कमी झाली नव्हती. मग परवा एक 3 महिन्या पहिला सेठे सर आलते इचलकरंजीला. तिथं नंदा सिंगे म्हणून होत्या. त्यांचा शुगर रिपोर्ट बघितला मी नील झालेला. मला विश्वासच नव्हता की पहिला शुगर हे कमी होतंय. शुगर हे कॉन्स्टंट राहतंय एवढं होतं. शुगर पूर्ण नील होते मलाच विश्वास नव्हता. त्यामुळे मी शेटे सर मला म्हटले माझं एक 3 महिने तुम्ही ऐका. मग ते 4 महिने झालं आता शेटे सरांचं मी योगा करत आहे. योगा केल्यानंतर माझ्यात भरपूर फरक पडला. माझं वेट लॉस कसं कमी झालं मला कळालंच नाही. जवळजवळ 10 ते 12 किलो. आणि शुगर माझी 130 जेवल्यानंतर. पहिला माझं HbA1c होतं 8.2. आता परवा चेक केलं मी 6.6 HbA1c आहे. ऑन रिपोर्ट, ऑन पेपर आहे मॅडम. त्यामुळे मी आता हेल्दी आणि हॅपी आहे. त्यामुळे मला शतायुष फॅमिलीला धन्यवाद म्हणायचं आहे. आणि काल धनाजी सरांनी सांगितलं की वर्तमानमध्ये जगायचं. मी वर्तमानमध्ये शतायुष फॅमिलीमध्ये आल्यावर ना मला समजलं की वर्तमानमध्ये कसं जगायचं. धनाजी सरांनी म्हटलं की ते सांगितलं वर्तमानमध्ये जगायचं. मी वर्तमानमध्ये जगायचं विसरूनच गेलो होतो. फक्त भविष्य आणि पाठीमागचं काळ हेच वर्तमानमध्ये पूर्ण जगायला विसरून गेलो होतो. आता ह्याच्यामध्ये आल्यानं अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्यात. त्यामुळे मी याच्यामध्ये अजून परत शिकत जाईन. आणि सगळ्यात म्हणजे मोळके सरांना मी आमच्या परवा हे झाल्यानंतर घराकडे आले होते. मी त्यांच्याकडे डुकून बी बघितलं नव्हतं. सर आले बी गेले बी मी बघितलं पण नव्हतं त्यांच्याकडं. आता त्यांची काय किंमत आहे मला आता कळते. आणि ह्याच्यात सगळ्यात स्पेशली थँक्स सविता काकींना द्यायचा आहे. सविता काकी जर जबरदस्ती मला केल्या नसत्या तर मी या क्षेत्रात टिकलोच नसतो. आणि मला एक सर्वांना सांगायचं आहे, कमीत कमी 3 महिने तरी रिझल्ट यायला 3 महिने तरी इंटेक केला पाहिजे. 3 महिन्यानंतर याचा खरा रिझल्ट येतो. नाहीतर घेतलं सोडलं तर काय तर आणि काय तर होऊन बसतंय ते. त्यामुळे सगळ्यांनी यात कमीत कमी 3 महिने तर घ्यावं असं मला वाटतंय. त्यामुळे थँक्यू शतायुष फॅमिली, थँक्यू घाट मॅडम. अनिल सर, सायकल किती चालवत होता सांगा की? किती चालवताय? जवळजवळ दररोज मॅडम मी 4 वर्षे 20 किलोमीटर सायकलिंग मारलो आणि रविवारी मी 50 किलोमीटर आम्ही मारत होतो सायकलिंग. 50 किलोमीटर मारल्यानंतर देखील मी दिवसभर ते शिरोली फाटा इकडे नरसिंहवाडी इकडे रविवारी आम्ही जाऊन येणार. पण त्यावर्षी आलो तर संध्याकाळी पर्यंत मी झोपूनच राहणार. म्हणजे एवढी एनर्जी माझी डाऊन व्हायची.
सायकलिंग मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी उठणार असं व्हायचं सायकल. पण आता परवा देखील मी सायकल मारलो 40 किलोमीटर. मला एनर्जी म्हणजे काय वाटलंच नाही. बाबा एनर्जी त्यामुळे डबल एनर्जी झाली मॅडम जी. त्यामुळे हे सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं न्यूट्रिशन. नाही कोण म्यूट करायला लागलंय? अनिल सर, हा एवढं झोपून राहायचं आपण सायकल मारल्यावर, आणि मग सायकल काय एवढी मारत होता? कोणी व्यायाम पाहिजे ना दररोज, म्हणून आम्ही मारतो. शुगर कमी होण्यासाठी मारत होतो. शुगर कमी ओके. होण्यासाठी मारत होतो, पण शुगर काय कमी होणार नाही आहे. आणि माझे आता ते आमच्या जवळ 17-18 पायऱ्या आहेत. मी 10-12 पायऱ्याची 4-5 पायरी मला थकवा येत होता. आता मी ते चढतो कसं उतरतो कसं मला देखील कळत नाही. एवढी एनर्जी आहे त्यात. पॉवरफुल बरोबर एनर्जी आहे. आता येस. मला आणि औषधं किती कमी झाली? औषध कमीत कमी म्हणजे 5 गोळ्या होत्या मॅडम. 2 ते 4 500 mgच्या जवळ सकाळी 2 संध्याकाळी 2 होत्या. रक्त पातळीची गोळी होती. लास्ट डॉक्टरने मला सांगितलं की ह्याच्यापुढे तुम्हाला गोळी नाही, आता इन्शुलिन चालू करायला लागणार. इन्शुलिन चालू करायला लागल्यानंतर मी काय एवढं घाबरले, पण मॅडम घाबरल्या. त्यानंतर मला हे शेतात फॅमिलीची ओळख झाली. त्यानंतर रिव्हर्स माझं शुगर झालं. आता माझं आता रनिंग जवळजवळ आता 57 चालू झालं. पण मला 45चं आता फील होतंय मॅडम. एवढी एनर्जी आहे माझ्याकडे. येस. काय बोलायचं आहे सिटी सर? सगळ्यांचा 27 फॅमिलीचा मी पूर्ण धन्यवाद देतो. जर मी याच्यात आलो नसतो तर मी असंच समजत होतो की आता 56 झालं, 56च्या नंतर काय आपल्याला झाला. असंच असणार, असंच होणार. माझा बिझनेसवर बी काय फरक पडला. मला सकाळी 1 तास, संध्याकाळी तास फक्त वेळ देतोय. सकाळी 1 तास, संध्याकाळी पण वेळ देत नाही. माझा बिझनेस देखील ग्रोथ आहे. आणि घरात माझी सगळ्यात मेन म्हणजे माझं चिडचिड फार व्हायचं म्हणून. भरपूर चिड. बिझनेसमुळे चिडचिड फार. सकाळी उठल्यापासून नुसता बिझनेस तेव्हा नुसता राग येत होतो. तो एक मला बेनिफिट झाला, सगळ्यात मोठा बेनिफिट. बरोबर आहे काय? हो आहे. कमी झालंय, चिडचिड कमी झाली आहे. नाहीतर काय आहे माहितीये का, जे प्रत्येकाला वाटत असते मी काही चिडतच नाहीये, आणि असं वाटत असते. नाही, पहिला वाटत होतं मॅडम, मला पहिला वाटत होतं मी चिडत नाही काय नाही. पण आता मला जाणतो गेला की म्हणजे याला बोलल्या आता आठवतंय मला का बोललो, कसं विनाकारण झालं होतं. असं होतंय ते. सविता त्यांचा पहिला फॉलो फोन आला तरी पण ते म्हणत होते, हा काय सांगतात, मी काय करणार नाहीये, मी काय करणार नाही, जेवढं होतंय तेवढंच करायचं आहे. नाहीतर मला काय सगळंच बंद करणार मी, असं म्हणत होते काकींचा. त्यावेळी तुम्ही एकदा मॅडम म्हटला बघा, ते यांच्या कलेनं जावा. त्यांच्या मी त्यावेळेस जर क्रॉस केला तर मी बाहेरच पडलो असतो. नाही. प्रत्येक व्यक्तीला ना एक आदर्श व्यक्तिमत्व घडवायची लई इच्छा आत नसते, आणि ते पटपट व्हावं असं वाटत असतंय, आणि म्हणून कोण जीव तोडून प्रयत्न करत असतोय. पण समोरच्या व्यक्तीला बदलायचं असेल ना, तर समोरच्या व्यक्तीच्या बायकोला नवऱ्यानं बदलावं असं वाटत होतं. जयश्रीताईंना वाटत होतं अनिल सरांनी बदलावं, त्यांची डायबिटीस कमी व्हावा. पण जयश्रीताईंना वाटून काय उपयोग आहे का? नाहीये. तिथं थोडा वेळ लागणार ना, म्हणून मी म्हंटल तुम्हाला बदलवायचंय त्यांना, पण त्यांच्या कलानं गेला तर ते बदलतील. तुम्ही कितीही म्हंटला तरी ते बदलणार नाहीत, कारण तुम्हाला त्यांना समजून घेऊन हळूहळूच करावं लागेल. नाहीतर कुणाचा पण डायबिटीस जावा, कुठल्या पण बायकोला वाटणार ना की आता इन्शुलिन आहे याच्यानंतर, मग ते घ्यायला लागू नये, तर त्याच्या आधीच ते परिणाम व्हावा असं 101% वाटणार. पण अनिल सरांनी स्वतःवर खूप काम केलंय. ज्या व्यक्तीला वाटत असतं मी नाही बदलणार, सगळी दुनिया बदलायला पाहिजे. कारण कधी वाटतं माहितीये का, त्यांनी एक वाक्य वापरलं बघा, जी व्यक्ती शून्यातनं विश्व निर्माण करते त्या व्यक्तीमध्ये लई धमक असते. त्याला वाटत असतं, सॉरी बरं का अनिल सर, त्याला सर वाटत असतं, ऍटिट्यूड असतो तो एक आलेला, कारण आपण निर्माण जनरलच आहे. हो, जनरलच आहे. कारण आता मी काही शून्यातून जवळजवळ 25 कोटी रुपये टर्नओव्हर, मला कोण काय सांगते. म्हणजे कसं होतंय ते, एक ऍटिट्यूड माणसाला होतो, तो माझा आता पूर्ण शून्य झाला ऍटिट्यूड. एवढी मोठी माणसं यात आहेत, त्यांना जर म्हणजे हे जर कुठेही असं विकत मिळत नाही, ते आपल्याला अनुभवानं घ्यायला लागते. त्यामुळे मिलिंद सर आणि सविता काकींचं मला फार मोठं योगदान आहे, गायडन्स आहे.
येस. कविता तर पूर्ण पाठ लागल्या माझ्या. काय माहितीये का अनिल सर, काहीतरी देणं लागतात त्यांनी तुमचं गेल्या जन्मी, म्हणून ते तुम्हाला भेटल्यात तुम्हाला चेंज करण्यासाठी. 101% आपण आपल्यावर काम केलं तर होतं. ऍटिट्यूड जातो का? 100% जातो. पण दुसरं की खरंच आहे, जी व्यक्ती अध्यात्म जाणतात लोक, पुस्तकं एवढी खातात एवढं वाचन करतात, एवढं मंत्र जप करतात, एवढं सगळं करतात, पण वर्तमान काळामध्ये राहिल्यानंतर जे सुख भेटतं, कधी भविष्याची चिंता, कधी होऊन गेलेल्या गोष्टी, भूतकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमान काळामध्ये सध्या जे आपल्या समोर आहे, आता मॉर्निंग हिल स्टेशन आहे ना 1 तास आपल्या बरोबर, तर आपण याच्यामध्ये रममान झालो, तर भाजी काय करायची ची चिंता नाही, बाई येणार का नाहीची चिंता नाही, ती नाही आली तर तो, नाही आला तर ते, असं झालं तर मध्ये आपल्या शरीराचा सगळा पट्ट्याबोळ करून टाकतो आपण. त्याच्यामुळे खूप चांगलं आपल्याला भेटायला लागलंय. शेटे सरांचं एक मला धन्यवाद म्हणायचा आहे. शेटे सरांचे एक शब्द आहेत ना, ते मी आजपर्यंत असले व्यक्तीच बघितले नाही. एवढं निरागस, एवढं प्रेमळ व्यक्ती खरोबर भेटते. आणि हाड वाक्य नाही, ते सरळ चांगलं वाक्य आहे. थँक्यू. कारण का माहितीये का, त्यांना खरोखर बरोबर मी आहे, धन्यवाद म्हणतो. ते डायबिटीस गेलाय ऑन पेपर हो. म्हणून तुम्हाला वाटायला लागलंय. हो, तर डायबिटीस गेला नसता तर शेती सर, किती लोक मध्ये मध्ये बोलायला लागला हो. आणि कोर्स सगळे जरा लक्ष द्या. किती लोकांना ना स्वतःवर काम करायचं नसतंय ना, 7च्या आत जेवायचं, अजिबात नाही मला जमणार, नाही मी करणार, असं पण म्हणणार आहेत. आपल्याला तेच चॅलेंज आमचा दोस्त होता. परवाच मी त्याला दिलंय कापड मार्केट, भोरा मार्केटला. तो शुगरने एवढा मॅडम त्रस्त होता, एकदम एकदम व्याकुळ होता. तो म्हणालता की बाबा तू पहिला का भेटली नाही, कारण पहिला माझ्यावर मी रिझल्ट काढल्याशिवाय मी कोणाला सांगू शकत होतो. आता मी 100% सगळ्यांना कुणालाही सांगू शकतो मी वा शुगर हे होऊ शकते. त्याची 15 दिवसानंतर गजेंद्र झोवर म्हणून आहेत, 15 दिवस झालं मॅडम त्याचं 288 शुगर होतं. त्याचा हात पाय सगळं पूर्ण दुखावतं. आता आज सकाळी मी त्याला काल फोन केला, त्याची शुगर एकदा 188 झाली, 100 शुगर 8-10 दिवसानंतर कमी झाली. काल मला फोन केला, तो 135 शुगर आहे मॅडम त्याची. एवढं आश्चर्याचं आहे. ते आता बांधकाम चालू आहे, त्याला अर्धा तास 15-20 मिनिटं पाणी मारायचं देखील होत नव्हतं त्याला. आता ते 4-4 तास तिथं उभा राहतो. नाही. कसं माहितीये का, हा लाईफस्टाईलचा डिसीज आहे. लाईफस्टाईल मुळे आपण आपलं खानपान फक्त न्यूट्रिशन आहे का? पहिला माइंडसेट, दुसरं न्यूट्रिशन, तिसरं जेवणाचं ताट, चौथं एक्सरसाइज, ह्या सगळ्या गोष्टींवर थोडं काम केलं तरी एवढा बेस्ट रिझल्ट येतो. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अनिल सरांसाठी. आणि